नक्कीच आपण पाहिलं तर पाहुण्यांचं आपण थोडं वाट पाहतोय. पाहुणे येत आहेत आणि पाहुणे येताच मग आपण या स्पर्धेचा जो उद्घाटन सोहळा आहे ना तो देखील आपण पूर्ण करणार आहोत. हॅलो. तर आपण आता वळूया चला उद्घाटन सोहळ्याच्या दिशेनं. चल पाहुणे आपण पाहतोय इथे रेडी आहेत, उपस्थित आहेत. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत सातवली प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये आपण करतोय. त्याप्रमाणे या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आहे. सातवली प्रीमियर लीग जवळ म्हटलं ना विजय तर मग भरपूर चर्चा होते. खेळाडूंमध्ये एक नवीन जोश, नवीन ऊर्जा निर्माण होते की प्रत्येक वर्षामध्ये येणारी ही स्पर्धा म्हणजेच आपली सातवली प्रीमियर लीग. जवळ 4 वर्ष म्हणजे आता या 4थ्या वर्षामध्ये आपण बघितलं तर पहिल्या वर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होतं. आपण पाहिलं तर भाऊदादा महाळी यांच्या शुभ हस्ते आपण म्हणजे या स्पर्धेचे आयोजक होते. दुसरं वर्ष आपण बघितलं तर सन्माननीय राजेशजी भक्ते साहेब या स्पर्धेचे आयोजक होते. तिसरं पर्व आपण बघितलं तर मग विलासदादा वाडान यांना पण पाहिलं होतं. आणि आता 4थं वर्ष आपण पाहतोय तर नक्कीच श्यामदादा जाधव यांना. जवळजवळ आपण पाहिलं तर आमचे पाहुणे आहेत सन्माननीय राजेशजी भक्ते साहेब, प्रदीपदादा वाडान यांना देखील आपण पाहतोय. अनंताजी माळी साहेब देखील आहेत आणि अनेक पाहुणे आहेत इथे. आणि अनेक पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहिलं तर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा जो आपल्याला आपण पाहिला तर सन्माननीय दीपक जाधव साहेब देखील उपस्थित आहेत. प्रदीपदादा वाडान यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर मग आदि क्रांतिकारक रघुजी भांगरे यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण केला आहे. त्याचनंतर अनंताजी माळी साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय क्रांतीवीर बिरसा मुंडांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातोय. सन्माननीय राजेशजी भक्ते साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर घटनेचे शिल्पकार नक्कीच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जात आहे. आणि त्याचनंतर सन्माननीय दीपकजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातोय. हे महापुरुष आणि की ज्या महापुरुषांना मानवंदना दिली जाते त्या स्पर्धेच्या माध्यमातून उद्घाटन सोहळा या सातवली प्रीमियर लीगचा आहे तो मात्र आपण देखील इथून अगदी पूर्ण होताना पाहायला मिळतोय. मनीषजी टोकरे दादांच्या शुभ हस्ते देखील आपण बघितले तर पुष्पहार अर्पण केला जाईल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातोय. मानवंदना दिली जाते महापुरुषांना. हा
अभिवादन केलं जात आहे। स्पर्धा आपल्याला आहे खूप मोलाची, परंतु त्या स्पर्धेला आपण पाहिलं सुरुवात जी महत्त्वाची आहे ना ती करत असताना आपण पाहतोय तर सर्वप्रथम ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग या वेळेला आपण पाहतोय श्रीफळ आहे, टाळ्या झाल्या पाहिजेत। दरम्यान पाहुण्यांचं देखील इथे शुभागमन झालंय। अमित धावणे साहेबांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे। साधनाताईंचं देखील इथे शुभ आगमन झालेलं आहे। ताई आपलं देखील हार्दिक आम्ही स्वागत करतोय आणि सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष सहर्ष हो विजय असो, विजय असो, विजय असो। लगेच आपण पाहतोय महापुरुषांना हा अभिवादन केलं जातं, मानवंदना दिली जाते। चला मी आता विनंती करतोय की प्रत्येक संघ मालकाने आपला संघ घेऊन रेडी राहायचं आहे। जसं आम्ही नाव पुकारू त्या संघाने मैदानाच्या आतमध्ये एंट्री घ्यायची आहे आणि या जवळजवळ जे पॉवर प्लेचं सर्कल आहे त्या पॉवर प्लेच्या सर्कलच्या प्रमाणे आपल्याला उभं राहायचं आहे। चला सर्वप्रथम विनंती करेन टीम पार्थ वॉरियर्स आपण रेडी राहायचं आहे, कलर कोड प्रमाणे रेडी राहा। यस कलर कोड प्रमाणे आपण रेडी राहायचं आहे। आम्ही अनाउन्समेंट करू आणि निश्चितच संघ मालकाने आपला संघ घेऊन थर्टियर सर्कलची जी रेषा आहे त्या रेषेवरती जाऊन अगदी उभं राहायचं आहे। शुभेच्छा दिल्या जातात। डेफिनेटली आपण पाहिलं शुभेच्छा खूप महत्त्वाच्या आहेत, परंतु उद्घाटन सोहळा खूप महत्त्वाचा आहे। रेडी चला रेडी आहेत ना? चला श्यामदादांचा संघ आपण पाहिला तर आहे ग्रँड एंट्री पार्थ वॉरियर्स। बॅकग्राऊंड म्युझिक लाव, हे बॅकग्राऊंड म्युझिक लाव, बॅकग्राऊंड म्युझिक लाव। एच क्लब त्यानंतर तुषार 11, त्यानंतर जान्हवी फायटर्स, त्यानंतर केबीएम स्पोर्ट्स, त्यानंतर आई गावदेवी स्पोर्ट्स, त्यानंतर प्रज्वल 11, त्यानंतर वाघोबा फायटर्स, शिवांश फायटर्स, गावदेवी वॉरियर्स। सातवली प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचा
हा उद्घाटन सोहळा आपण पाहतोय. काय छान चित्र पाहायला मिळतंय. रंगबिरंगी वातावरण, रंगीत अशी जर्शी पाहायला मिळते आणि खूप सुंदर असा देखावा देखील पाहायला मिळतोय. आमचे पाहुणे, त्याचप्रमाणे आपण बघितलं तर सगळे खेळाडू, त्याच खेळाडूनंतर संघ मालक, सगळ्यांनी दर्शवलेला इंटरेस्ट अगदी खूप महत्त्वाचा आहे. छान असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. सातवली प्रीमियर लीग सीझन 4 उद्घाटन सोहळा जो आपण पाहतोय आता. आमचे पाहुणे आणि पाहुण्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा देखील आपल्याला पूर्ण देखील होताना पाहायला मिळेल. हा उद्घाटन सोहळा आपण पाहतोय अगदी पूर्ण देखील होताना पाहायला मिळेल आपल्याला या सगळ्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते. सातवली प्रीमियर लीग सीझनच्या एक मानाची स्पर्धा या सातवली गावामध्ये सातत्याने आपण पाहत आलेलो आहे. नक्कीच आपण पाहतोय ते सचिन पडवले साहेब इथे ते शुभ आगमन झाले देखील त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वरिष्ठ अधिकारी आहेत, पोलीस पदावर कार्यरत आहेत, पेलर विभागातून नक्कीच जे कार्य करत असतात आणि इथे तेही दाखल झाले, त्यांचं देखील आम्ही शुभ स्वागत करतोय. छान अशी स्पर्धा आपण आजपासून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा देखील पाहायला मिळतो आपल्याला. उद्घाटन सोहळा खूप महत्त्वाचा आहे आणि तो पूर्ण देखील होताना पाहायला मिळतोय. सगळे पाहुणे, सगळे संघ मालक, सगळे खेळाडू, हे चित्र रंगीत पाहायला मिळतं आणि दमदार चित्र हे सातत्याने आपण बघत आलेलो आहे. आलेली स्पर्धा चौथ्या पर्वामध्ये आयोजक आपण पाहिलं श्यामदादा पाटील असतील, श्यामदादा जाधव, आणि त्यांना पाहतोय आपण एक ग्रेटेस्ट ऑल टाईम आपण बघितलं तर एक गुड अशी स्पर्धा म्हणजे सातवली प्रीमियर लीग उद्घाटन सोहळा जो आपण आता काही सेकंदामध्ये पूर्ण होताना पाहिल्या. खेळपट्टीचा प्रत्येक खेळाडूंचा आपण बघितला तर उत्साह, प्रत्येक खेळाडूचा एक जोश, एक नव्या पर्वामध्ये एक नवीन अशी स्पर्धा आपण पाहतोय. दहा संघ आहेत आणि 10 संघाचे संघ मालक देखील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचे देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. उद्घाटन सोहळा आहे. पार्थ वॉरियर्स टीम पाहिले पण एच क्लब, तुषार 11, KBM स्पोर्ट, जान्हवी फायटर्स, गावदेवी स्पोर्ट्स, प्रज्वल 11, वाघोबा फायटर्स, शिवांश फायटर आणि गावदेवी वॉरियर्स हे संघ आहेत आणि संघ मालक देखील इथे उपस्थित आहेत.
आणि पाहुणे देखील आमचे उपस्थित आहेत आणि त्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय आता या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आहे तो आता कंप्लीट होताना पाहायला मी येईल. श्यामदादा जाधव यांना पाहतोय आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजकाच्या भूमिकेत आपण या सीझन 4 मध्ये पाहतोय. हा डेफिनेटली आपण पाहतो उद्घाटन सोहळ्याची आतुरता आहे प्रेक्षकांना, आम्हाला सगळ्यांना, पाहुण्यांना देखील, संघ मालकांना देखील, खेळाडूंना देखील. चला आपण पाहतोय तर आमचे प्रमुख पाहुणे इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्या प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अगदी थाटामाटामध्ये पूर्ण देखील होत असताना पाहायला मिळेल आपल्याला. अगदी छान अशी स्पर्धा म्हणजेच 4 दिवस या स्पर्धेचं मोठं भव्य दिव्य आयोजन याचे प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच आपण पाहतोय सन्माननीय गावदेवी ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष अनंतजी माळीसाहेब त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय यष्टांचं पूजन केलं जाते. नक्कीच यष्टांना पुष्पहार अर्पण केला जातोय. उद्घाटन सोहळा खेळपट्टींचं पूजन वंदन केलं जात आहे. सकाळचं छान असं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचनंतर आपण पाहतोय सौभाग्याचं लेणं म्हणजेच हळद आणि कुंकू ते देखील अर्पण केलं जाईल. हळद आणि कुंकू आपण पाहिलं तर सौभाग्याचं लेणं म्हणून आपण पाहत असतो आणि ते हळद आणि कुंकू इथे अर्पण केलं जात आहे. त्याचनंतर आपण बघितलं तर मग श्रीफल देखील अर्पण केलं जाईल. धूप प्रज्वलन केलं जात आहे. अगदी सकाळच्या क्षेत्रामध्ये हे छान असं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. धूप प्रज्वलन केलं जाते, पूजा अर्चना केली जाते, वंदना केली जाते. हॅलो नक्कीच आपण पाहिलं तर सचिनजी पडवले साहेब पोलीस अधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते देखील आपण पाहिलं तर पुष्पहार अर्पण केला जातो, यष्टांचं पूजन केलं जात आहे. सकाळच्या सत्र आपण पाहतोय छान असं चित्र, छान असा देखावा आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे प्रमुख पाहुणे इथे दाखल झालेले आहेत. सचिनजी पडवले साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय पुष्पहार अर्पण केला गेला. त्याचनंतर सौभाग्याचं लेणं, नक्कीच हळद आणि कुंकू अर्पण केलं गेलं. त्यानंतर या सृष्टीवर या पृथ्वीवर साफसूत्र फळ म्हणजे श्रीफळ गणपती बाप्पा मोरया आणि हे श्रीफळ देखील अर्पण केलं जात आहे. अनंतजी माळी साहेबांच्या देखील शुभ हस्ते आपण पाहतोय हे श्रीफळ अर्पण केलं जात आहे. नक्कीच आपण बघितलं तर या प्रत्येक संघ मालक मी तर म्हणेन की पूजा अर्चना करा, वंदना करा की आमचा संघ जिंकू दे, प्रार्थना हीच करेल. आणि आपण बघितलं तर गणपती बाप्पाला देखील आठवणी केली जाईल. राजेशजी भक्ते साहेबांच्या शुभ हस्ते माजी सरपंच सातेवली त्यांच्या देखील शुभ हस्ते आपण पहिला श्रीफळ अर्पण केला. दीपकजी जाधव दादांच्या देखील शुभ हस्ते श्रीफळ अर्पण केलं जातोय. राजेशजी भक्ते साहेबांच्या संतोषजी भक्ते साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय श्रीफळ अर्पण केलं जात आहे.
नक्कीच बहुजन विकास आघाडी युवा अध्यक्ष आणि मनीषदादा टोकरे यांच्या शुभ हस्ते देखील आपण पाहिलं तर श्रीफळ अर्पण केला जातो आहे। साधनाताईंच्या हस्ते देखील शुभ हस्ते देखील आपण पाहिलं श्रीफळ अर्पण केलं जात आहे। पाहतोय आपण सन्माननीय देवजी माळी साहेबांच्या देखील शुभ हस्ते श्रीफळ अर्पण केलं जात आहे। हे आमचे पाहुणे सचिन दादांच्या देखील शुभ हस्ते आपण पाहतोय श्रीफळ अर्पण केलं जात आहे। आणि अनिल जयस्वाल यांच्या देखील शुभ हस्ते आपण पाहिलं तर हे श्रीफळ अर्पण केलं जात आहे। रमेश चिदावणे साहेबांच्या देखील शुभ हस्ते आपण पाहिलं तर हे श्रीफळ अर्पण केलं जात आहे। अमित चिदावणे साहेबांच्या देखील शुभ हस्ते श्रीफळ अर्पण केलं जात आहे। अकाजी उपाध्याय यांच्या देखील शुभ हस्ते श्रीफळ अर्पण केलं जात आहे। बाबूदादा माहाळी नक्कीच दादांच्या देखील शुभ हस्ते श्रीफळ अर्पण केलं जात आहे। बिंद्या राष्ट्रगीत रेडी ठेवायचं आहे। नक्कीच हे पाहुण्यांचे शुभ हस्ते आपण पाहतोय। सुनील दादांच्या देखील शुभ हस्ते आपण पाहतोय हे श्रीफळ अर्पण केलं जात आहे। प्रत्येक पाहुण्याला नक्कीच बारकू महाळी म्हणजेच आपण बघितलं तर त्यांच्या शुभ हस्ते देखील श्रीफळ अर्पण केलं जाते। आमचे श्यामदादा जाधव यांच्या देखील शुभ हस्ते आपण पाहिलं तर श्रीफळ अर्पण केलं जात आहे। बारकूजी माळी साहेबांच्या देखील शुभ हस्ते श्यामदादा जाधव नक्कीच त्यांच्या देखील शुभ हस्ते श्यामदादा तर नक्कीच म्हणतील की माझा संघ जिंकू दे। तर नक्कीच आपण राष्ट्रगीत देखील घेणार आहोत। तर विनंती करतोय जर मैदानाच्या आजूबाजूने स्पर्धा पाहण्यासाठी आलेले जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना विनंती करतोय 2 मिनिटं जागेवर उभे राहा। त्याचप्रमाणे आपण बघितलं जर आपल्या डोक्यावर कॅप असेल ते सुद्धा खाली उतरावा, डोळ्यावर स्टायलिश गॉगल असतील ते सुद्धा उतरावा। विनंती असेल की प्रत्येक खेळाडूला प्रेक्षकांना जो दर्शक बाहर भी बैठे अभी भी मैं रिक्वेस्ट कर रहा हूँ दर्शकों को खड़ा रहना है क्योंकि राष्ट्रगीत हमारे देश का मान सम्मान अभिमान है। तो जब चालू होगा तो आपको खड़ा रहना है। अभी भी बैठे शायद आप कौन सी जाति के हो, हिंदू नहीं हो, खड़े हो जाओ। एक साथ विश्राम, एक साथ सावधान। राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे। गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, बिरसा मुंडांचा विजय असो, आद्य गांधी राघोजी भांगरेंचा विजय असो। एक साथ विश्राम। तर हा उद्घाटन सोहळा आपण पाहतोय आणि अगदी थाटामाटामध्ये देखील पूर्ण होताना पाहायला मिळाला। नक्कीच पाहुण्यांचे नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये आभार व्यक्त करतोय। टॉस असेल तो देखील आपण करणार आहोत। आणखीन आमचे पाहुणे इथे दाखल झालेले आहेत तर त्या पाहुण्यांचं देखील आम्ही शुभागमन करतोय। तर पहिला मॅच आपण पाहणार आहोत 2 संघांच्या दरम्यान। 2 कर्णधार असतील त्यांना विनंती करते की आपण या कर्णधार डेफिनेटली आपण पाहिलं तर मग
व्हेरी फर्स्ट मॅच आहे. मग फोटो घेतला जाईल. दोन्ही टीम्स लाईनअपमध्ये उभे राहा. बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघ नाहीत असतील आपले कर्णधार घेऊन इथे उपस्थित आहेत. कर्णधार या पुढे. आपण पाहतोय आपण पाहतोय सातवेली गावचे ज्येष्ठ नागरिक म्हणजेच अर्जुनजी सुतार साहेब देखील इथे उपस्थित झालेले आहेत. साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत या मॅचचा. टॉस खूप महत्त्वाचा आहे. साहेब आपण पुढे या. दोन कर्णधार देखील या. तुषार 11 टीमचे कर्णधार असतील आणि KBM टीमचे कर्णधार असतील. कर्णधार असतील कोण आज उमेश महाळी. नक्कीच शेक हँड केला जाईल. टॉस देखील केला जाईल. छापा कॉल दिला होता. छापा आणि येतोय छापा. टॉस जिंकला गेला KBM टीमने. नक्कीच उमेशकडे आपण वया. सातवी प्रीमियर लीग सीझन 4 पहिला मॅच आणि टॉस जिंकलाय. काय निवडाय? फिल्डिंग निवडली आहे. इथून प्रत्येक स्पर्धे खेळत आला तुम्ही. या स्पर्धेमध्ये नक्कीच गेम प्लॅनिंग काय असणार आहे? कारण की तुम्ही पहिला मॅच खेळणार तर तुमच्यावर दडपण मोठं असणार आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे सातवी प्रीमियर लीग जिंकायचे तर एकही मॅच सोडायचं नाही. मग काय गेम प्लॅनिंग वापरणार आहे? गेम प्लॅनिंग तर मॅच सुरू असतानाच माहीत पडेल. जवळजवळ कोणते खेळाडू असतील चांगला खेळ करते तुमच्यासाठी? कोणाकडून जास्त अपेक्षित कामगिरी असेल? आकाश, स्वप्नील, इंतेज, कमलेश, कल्पेश आहेत. पहिली मॅच नक्कीच मोठी मॅच असेल कारण की तुमचे संघ मालकांना नक्कीच ही मॅच जिंकून काय संदेश देण्याचा प्रयत्न करणार? हो नक्कीच. शुभेच्छा असतील तुम्हाला. बेस्ट ऑफ लक. जाऊया आपण तुषार 11 टीमचे कर्णधार त्यांच्याकडे. तुम्ही टॉस गमावला, टॉस जिंकला असता काय निवडला असता? टॉस हा आपल्या हातात नसतो. मॅच आहे. 4 ओव्हर आहेत आपल्याकडे. बॅटिंग मिळाली काही हरकत नाही. चांगली बॅटिंग करू आणि एक चांगला स्कोर उभा करू. सातवी प्रीमियर लीग आपण बघितलं तर मग प्रत्येक खेळाडूसाठी एक स्वप्न असतंय. तेच तुमचं देखील स्वप्न असेल आणि जिंकायचं स्वप्न असेल. आपल्या नक्कीच संघ मालक बघितलं तर राज्याचे बघते नक्कीच किती प्रतिसाद मिळाला या मॅचसाठी आणि खास करून या लीगसाठी? सातवीचा प्रत्येक खेळाडू या लीगची वाट बघतो. खूप खेळाडूंना रात्री झोप पण नसे आले आणि निश्चितच हे 4 दिवस आपला सातवीचा उत्सव असतो आणि एक चांगली क्रिकेट स्पर्धा दरवर्षी होते. व्हेरी ऑल द बेस्ट. तुम्हाला देखील शुभेच्छा. आणि जाऊया आपण आता मॅचच्या दिशेने. हा पहिला ऑफिशियल टॉस झाला आणि टॉसचा बॉस KBM स्पोर्ट्स वन द टॉस अँड डिसाइड टू फील्ड फर्स्ट. नक्कीच या मॅचला मात्र काही सेकंदामध्ये होईल सुरुवात. कुठेही जाऊ नका, बघत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजे सातवी प्रीमियर लीग. घेऊ एक छोटासा ब्रेकमध्ये होतो, त्यानंतर थेट लाईव्ह ॲक्शनमध्ये मैदानाच्या आतमध्ये येतोय. धन्यवाद. चाहो तो हमको